नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज घेणार आहे इयत्ता 7वी मधील नागरिक शास्त्र विषयामधील पाठ 6वा मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये। मागील 2 पाठामध्ये आपण मूलभूत हक्कांबाबत माहिती घेतलेली आहे। 6 मूलभूत हक्क आहे, त्याचे सविस्तर असे विश्लेषण मी केलेले आहे। ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या। फक्त शालेय अभ्यासासाठी नव्हे तर दैनंदिन जीवनामध्ये जगताना तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहित असणे गरजेचे आहे। मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये ही आपल्या संविधानाची महत्त्वपूर्ण अशी वैशिष्ट्ये आहेत। तर या पाठामध्ये आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय आणि ती कोणकोणती आहेत आणि मूलभूत कर्तव्ये कधी समाविष्ट झालीत आणि ती कोणकोणती आहेत आणि किती आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत। चला तर विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला आता या पाठाला सुरुवात करूया। तर टोटल किती कलमे आहेत आपल्या संविधानामध्ये? कलम म्हणजे वेगवेगळे नियम आहेत, ते प्रत्येक नियमासाठी एक कलम दिलेला आहे। तर अशी 395 कलमे आहेत आणि वेळोवेळी यात कलमांमध्ये दुरुस्ती होत असते। त्यामध्ये अधिक भाग समाविष्ट केला जातो ए बी करून, आणि असे 395 कलमे आहेत। मग मार्गदर्शक तत्वे जी आहेत ते कलम 36 ते कलम 51 पर्यंत दिलेली आहेत। ही मार्गदर्शक तत्वाची कलम संख्या आहे। तर स्पेनचे संविधान जेव्हा निर्माण झाले त्यानंतर आयर्लंडचे झाले आणि आयर्लंडच्या संविधानामधून आपण ही मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहे। आपल्या संविधानकर्त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्यांच्यातील सर्व चांगल्या गोष्टी आपण उचललेल्या आहेत। मग आयर्लंडच्या संविधानामधून आपण मार्गदर्शक तत्वे उचललेली आहेत आणि या मार्गदर्शक तत्वांबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे शिल्पकार, यांनी काय म्हटले तर भारतीय राज्यघटनेचे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे। म्हणजे हे जी मार्गदर्शक तत्वे हे एक महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण असं वेगळं असे एक वैशिष्ट्य ठरणार आहे असे त्यांनी सांगितले। त्याचबरोबर ग्रँडविल ऑस्टिन म्हणून जो तत्ववेत्ता आहे त्याने सांगितले की मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क ही राज्यघटनेची सदसद विवेक बुद्धी आहे। म्हणजे एक चांगली बुद्धिमान लोकांनी हे तयार केलेली मूलभूत हक्क आणि तत्वे आहेत, जे पुढे आपल्या देशाला खूप उपयोगी ठरतील। मार्गदर्शक तत्वे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या देशाचे जे प्रतिनिधी आहेत, प्रमुख नेतृत्व आहे, यांनी देशाची जडणघडण कशा पद्धतीने करावी, आपली धोरणे कशा पद्धतीने आखावी याबद्दल मार्गदर्शन या तत्वांमध्ये केलेले आहे। कलम 36 ते कलम 51 मध्ये हे दिलेले आहे। याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना काय आहे? मार्गदर्शक तत्वे नेमकी का म्हणून समाविष्ट केली तर मूलभूत हक्क म्हणजे यामध्ये आपल्याला लोकशाही ही आपली जी आहे ती राजकीय लोकशाही निर्माण झाली। म्हणजे तुम्हाला राजकीय हक्क भेटले मूलभूत हक्कांमधून, राजकीय हक्क मूलभूत हक्कांमधून भेटले। तर मार्गदर्शक तत्वामधून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। सामाजिक आणि आर्थिक लोकशाही म्हणजे काय? समाजामधली विषमता कमी करणे आणि आर्थिक विषमता कमी करणे यासाठी मार्गदर्शक तत्वे गरजेची आहेत। संविधानामध्ये वेळोवेळी जे बदल केले गेले त्यासाठी मार्गदर्शक तत्वे खूप महत्वाचा असं रोल पूर्ण करतात। तर ही आता मागील पाठामध्ये आपण पाहिले मूलभूत हक्क जे आहेत त्याची अंमलबजावणी जर झाली नाही तर आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो, न्यायालयात जाऊ शकतो। मात्र मार्गदर्शक तत्वाची जर अंमलबजावणी सरकारने केली नाही तर त्याबाबत आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही। तर का जाऊ शकत नाही? भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती तेवढ्या प्रमाणात चांगली नव्हती। आपण मागास अशिक्षित असा देश होतो। मग अशा वेळी मार्गदर्शक तत्वामध्ये इतके चांगल्या गोष्टी सांगितल्यात, त्याची अंमलबजावणी करणे कोणत्याही सरकाराला शक्य नव्हते, कारण की आपली तेवढी परिस्थितीच नव्हती। म्हणून त्यावेळी संविधानकर्त्यांनी असे सांगितले की ज्यावेळी आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आपण हळूहळू मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। मग यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की लोकांना उपजीविकेचे म्हणजे रोजगार निर्मिती करणे, समान न्याय द्यायचं, मोफत कायदेशीर म्हणजे कोर्टाच्या बाबीसाठी मोफत त्यांना असं मदत करायची, शिक्षणाचा सार्वजनिक मदतीचा अधिकार द्यायचा त्यांना, उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग वाढवायचा, आहाराचा आणि राहणीमानाचा दर्जा सुधारायचा, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे संघटन करायचं, सहकारी संस्थांची स्थापना करायची, 6 वर्षापर्यंत बालकांचे सर्व
त्यांचं राहणीमान याबाबत काळजी घेतली जाणार सरकारकडून. त्याचबरोबर शेती, पशुपालन, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आपण निर्माण करणार, वारशांची आपली जपवणूक करणार, म्हणजे जे जे किल्ले, गड किल्ले याची जपवणूक करणार. त्याचबरोबर समान नागरी कायदा लागू करणार. मग ह्या एकदम अवघड गोष्टी होत्या. त्या काळात समान नागरी कायदा करणं अशक्य होतं, कारण की काही लोक खूपच खालच्या स्तरावर होते. त्यांची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही खूप खूप खालावलेली होती. मग त्यांना वर काढण्यासाठी विशेष अशा सवलती दिल्या गेल्या. मग या सवलती कशा द्याव्या हे मार्गदर्शन तत्वामध्ये सांगितलेले आहे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण, आंतरराष्ट्रीय शांतता, न्याय व्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था यांची एकमेकापासून वेगळे करणे हे सर्व मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य हे त्यानंतरच्या 51A मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे. हे संविधानामध्ये नंतर समाविष्ट करण्यात, हे थोड्या वेळाने आपण पाहूया. चला तर आता मार्गदर्शक तत्वाबद्दल माहिती घेऊया. मागील पाठात आपण संविधानाने दिलेल्या हक्काचा अभ्यास केला. यातून भारतीय नागरिकांना कोणकोणते हक्क असतात हे आपल्याला समजले. या हक्कांचे न्यायालयात संरक्षण असते, आपण न्यायालयात जाऊ शकते हे आपण पाहिले. मूलभूत हक्कांचे आणि व्यक्तिगत सार्वजनिक जीवनातील महत्त्व हे आपल्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय समजून घेऊया. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात, म्हणजे शासनाने कसे वागू नये हे मूलभूत हक्क सांगतात. हे आपण मागील पाठामध्ये पाहिले. खालील सूची वाचा, म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हे लक्षात येईल. शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यावर आधारित भेदभाव करू नये, म्हणजे एकामेकाला डावलू नये. धर्म वेगळा आहे म्हणून सांगून, जात वेगळी आहे म्हणून सांगून कोणालाही कायद्यापुढे समानता आणि समान संरक्षण नाकारू नये, म्हणजे कायद्यासमोर सर्वजण समान असणार आणि समान संरक्षण सर्वांना भेटणार. कोणाच्याही व्यक्तीचे जीवित हिरावू नये, धार्मिक कर लादू नये, म्हणजे शासनानं काय करू नये ह्या ठिकाणी मूलभूत हक्कांमध्ये सांगितलेले आहे. आणि काय करावे हे संविधानामध्ये स्पष्ट केले, आणि हे कशात दिले तर मार्गदर्शक तत्वांमध्ये दिले. संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत, आपण पाठ दुसऱ्यामध्ये संविधानाची उद्दिष्टे पाहिलेली आहेत, त्याला सरनामाही असे म्हणतात. तर त्यामध्ये काय करायचं हे दिलेलं आहे, आणि तेच मार्गदर्शक तत्वे असे त्याला म्हटलेलं आहे. आणि त्याचे कलम मगाशी मी तुम्हाला सांगितलं, कलम 36 ते कलम 51 पर्यंत मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत. तर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आता ह्याचा समावेश का केला गेला, मार्गदर्शक तत्वे का समाविष्ट केले. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान होते. भारत पाकिस्तान फायनी झालेली होती आणि त्यामुळे अराजकता माजलेली होती. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्र बांधणीचे कार्य करायचे होते. त्यावेळी नवनवीन धोरणे आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. मग त्यावेळी वेगवेगळी धोरणे आखायची होती, प्रगती कशी करायची होती हे शासनाला ठरवायचं होतं. भारताचे एका नव्या विकसित आणि प्रगतीत देशात रूपांतर घडवायचे होते. त्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, म्हणजे शेतीचा विकास करावा की उद्योगधंद्यांचा विकास करावा, त्यासाठी त्यावेळी विचार होत होता. लोक कल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, लोकांचे चांगले व्हावेसाठी काय करावे, यासाठी संविधानाने मार्गदर्शक तत्वां स्पष्ट केलेली आहेत. राज्यांच्या धोरणाचे ते आधार बनवले, म्हणजे राज्याने, म्हणजे आपल्या देशाने किंवा लोकसभेने, राज्यसभेने कशा पद्धतीने कायदा करावा आणि धोरण आखावे हे मार्गदर्शक तत्वात सांगितलेले आहे. प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे, म्हणजे कोणत्या विषयासाठी कशा पद्धतीने राज्यकारभार करावा हे सांगितलेले आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ही सर्व धोरणे एकदम आणि एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप मोठे आर्थिक पाठबळ लागेल, म्हणजे देशाकडे खूप पैसा लागेल, तेवढा आपल्याकडे अजूनही नाहीये. त्यावेळी तर खूपच कमी होता. म्हणून संविधानकर्त्यांनी सांगितले की तुम्ही हळूहळू त्याची अंमलबजावणी करा, हळूहळू त्याची अंमलबजावणी करा. मग ती मार्गदर्शक तत्वे कोणकोणती आहेत, तर या ठिकाणी जी उदाहरणं दिलीत मी तुम्हाला सांगतो. शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन याने उपजीविकेचे, म्हणजे तुम्हाला खायला प्यायला पैसा मिळेल हे सर्वांना उपलब्ध करून द्यावे, शासनाने द्यावे. जरी तुमची योग्यता असेल नसेल, मग हे शक्य आहे का आता, अजून नाहीये. मग थोड्याफार प्रमाणात रोजगार हमी योजना शासनाने चालू केलेली आहे, ज्यामध्ये रोडच्या कामावेळी ते लोकांना रोजगार देऊन त्यांना पैसे दिले जातात. स्त्री पुरुष असा भेद त्या बाबतीत करू नये. स्त्रिया पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. सुरुवातीला स्त्री पुरुष समानता नव्हती, स्त्रियांना कमी लेखले जायचे आणि त्यांना पगारही कमी दिला जायचा. मग मार्गदर्शक तत्वामध्ये असं सांगितलं की असे
भेदभाव तुम्ही करायचे नाहीत, सर्वांना समान कामासाठी समान वेतन द्यायचं, लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात, म्हणजे जवळपास सर्व आरोग्याच्या गोष्टी शासनाने मोफत द्याव्यात असे या ठिकाणी संविधानकर्त्यांना सांगायचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करावे, राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणाचे म्हणजे स्मारके वास्तू यांचे संरक्षण करावे. आता स्मारके आणि वास्तू यांचे संरक्षण का करावे? हे का आपली जी पूर्वपार आणि पूर्वीची आपली परंपरा आहे याचे संरक्षण आपण करणे, त्याच्या वास्तूचे, त्याच्या स्मारकांचे का गरजेचे आहे? किल्ल्यांचे संरक्षण करणे का गरजेचे आहे? किल्ल्यांमुळे आपल्याला छत्रपतींचे कर्तृत्व कळते आणि त्या कर्तृत्वामधून आपण काही गोष्टी घेऊ शकतो आणि आपणही आपल्या जीवनात चांगले कर्तृत्व करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळू शकते. आपल्या पुढच्या पिढीलाही मागील पिढी आपली खूप कर्तृत्ववान होती म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनीही देशासाठी काहीतरी चांगले करतील, म्हणून जुनी जी स्मारके वास्तू आहेत याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इतिहासामध्ये आपण ज्या चुका केल्या त्या पुन्हा घडू नये यासाठीही या ऐतिहासिक गोष्टींचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितले समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांच्या विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. म्हणजे भारत स्वतंत्र जेव्हा झालता तेव्हा समाजातील काही घटक हा खूप खूप दुर्बल होता, म्हणजे त्यांच्याकडून विशेष अशा सवलती नव्हत्या, त्यांना त्यातून बाहेर काढणं ही खूप अवघड होतं. मग त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद झाली. त्याचबरोबर मोफत शिक्षण यासारख्या सुविधा शासनाने देण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत आलेला आहे. वृद्धपकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे. पोलिओचे लस हे अपंगत्व संपवण्यासाठी शासन स्तरावर केलेलं मोठं असं कार्य आहे. बेकारी घालवण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासन काढत असते. वृद्धपकाळासाठी वृद्धालय स्थापन करणे, त्याचबरोबर वेगवेगळे कायदे काढून ते पास करत असते. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा करावा. आता हे अजून अंमलात आणलेलं नाहीये, म्हणजे असे जर केले तर विशेष सवलती ते सर्व रद्द होणार, आरक्षण रद्द होणार, पण अजून तेवढं करण्याइतकं भारतात परिस्थिती समानतेवर आलेली नाहीये, म्हणून मार्गदर्शक तत्व अजून ते अंमलात आलेलं नाहीये. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, कारण की एक बाजू फक्त आपण पाहू शकत नाही. हक्काबरोबर तत्वेही असणे गरजेची आहेत. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करते. म्हणजे एक झाड जर वाढायचे असेल, फक्त झाडाला मोकळीक आणि स्वातंत्र्य देऊन उपयोग नाही, तर त्याला पोषक माती हवी, पोषक असा सूर्यप्रकाश हवा. म्हणजे माती आणि सूर्यप्रकाश ज्या पद्धतीने झाडाला मिळतो त्या पद्धतीने मूलभूत तत्वे ही शासनाला मार्गदर्शन, पोषक वातावरण निर्माण करून करत असतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात मात्र जाता येत नाही. मग मार्गदर्शक तत्वात जर सांगितले की सर्वांना समान वेतन द्या, तर त्याबद्दल तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही की आम्हाला समान वेतन दिलं नाही म्हणून. हे एक मार्गदर्शक तत्व आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला कायदा करावा लागतो. मग तो कायदा करण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा असेलच असे नाही. म्हणजे मार्गदर्शक तत्वासाठी न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गाने शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण करू शकतो. म्हणजे निवडणुकीवेळी ते तुम्ही मागणी त्याबाबत करू शकता. त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे मूलभूत कर्तव्ये. तर विद्यार्थ्यांनो, भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्ये नंतर समाविष्ट करण्यात आली कलम 51 ए मध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. पहिला म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, अमेरिका, कॅनडा असेल, फ्रान्स असेल, जर्मनी जी विकसित राष्ट्रे आहेत त्यांच्यामध्ये मूलभूत कर्तव्ये संविधानामध्ये लिहिलेले नाहीयेत. मात्र जपानमध्ये संविधानामध्येच मूलभूत कर्तव्यांचा समाविष्ट करण्यात आलाय. जपानमध्ये मूलभूत कर्तव्ये संविधानामध्ये लिहिलेली आहेत. मग भारताच्या संविधानकर्त्यांनी पण तेच केलं, आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये लिहिली. आणि रशियामध्ये जो पूर्वीचा रशिया होता, सोव्हिएत युनियन, यांच्या राज्यघटनेकडून मूलभूत कर्तव्याची संकल्पना आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे जर्मनी या देशामध्ये ते मूलभूत कर्तव्ये संविधानामध्ये नाही आहेत, मात्र जपानमध्ये आहेत आणि रशियामध्ये आहेत, त्याकडून आपण ही कर्तव्ये स्वीकारलेली आहेत. म्हणजे नागरिकांना जाणीव असावी की आपलंही काहीतरी देशासाठी लागतं देणं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे, जन्म आणि मृत्यूच्या मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो आणि हे देणेच म्हणजे आपले मूलभूत कर्तव्ये.
स्वर्णसिंग समितीच्या शिफारस, एक समिती नेमलेली आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी पाठवलं. त्यांनी 1976 साली शिफारस केली आणि त्यानुसार 42व्या घटना दुरुस्तीद्वारे 10 मूलभूत कर्तव्ये संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि नंतर 2002 साली 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. मूलभूत कर्तव्य टोटल 11 आहेत. संविधानाचे पालन करणे, संविधानाने पुकारलेले आदर्श आणि उभ्यास केलेल्या संस्था आणि राष्ट्रध्वज राष्ट्रगीत याचा आदर करणे. म्हणजे संविधानाने जे जे सांगितले आणि जे जे निर्माण केले त्याचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे हे दुसरे कर्तव्य आहे. देशाचे सार्वभौमत्व म्हणजे आपले स्वातंत्र्यत्व, ऐक्य, एकात्मता उन्नत राखणे आणि त्याचे संरक्षण करणे म्हणजे आपल्या देशाचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. देशाचे संरक्षण आणि राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे, आपत्ती प्रसंगी आपण एकमेकाची सेवा केली पाहिजे. धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग भेद विसरून अखिल भारतीय जनतेत सामंजस्य आणि बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे म्हणजे स्त्रियांचा मान सन्मान राखणे आणि एकामेकात बंधुता विकसित करणे हे पण आपले कर्तव्य आहे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून तो जतन करणे, आपण वेगवेगळ्या संस्कृती एकत्र राहतो त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगायचा आहे. मानवतावाद आणि शोधक बुद्धी आणि सुधारक वृत्ती यांचा विकास करायचा आहे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करायचं आहे आणि समाजामध्ये सुधारणा घडवायची आहे हे आपले कर्तव्य आहे. अरण्ये, सरोवरे, नद्या, अन्य जीवसृष्टी, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करायची आहे. तसेच सजीव प्राण्यांबद्दल भूतदया बाळगायची आहे, त्यांच्याबद्दलही आपल्याला योग्य असे कर्तव्य पूर्ण करायचे आहे. सार्वजनिक संपत्तीचे आपल्याला रक्षण करायचे आहे. हिंसाचार पूर्णपणे त्यागायचा आहे. आपले राष्ट्र सतत उपक्रम आणि सिद्धी यांची प्रगतीच्या मार्गाने जाईल याबाबत आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर आपले व्यक्तिगत जीवन सुधारेल याबाबत आपण प्रयत्न करायचा आहे, कारण की आपण स्वतः सुधारलो तर राष्ट्राची प्रगती होईल हे पण आपले एक मूलभूत कर्तव्य आहे. त्याचबरोबर 11वे कर्तव्य जे समाविष्ट केलं ते म्हणजे वयोगट 6 ते 14 मधील मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावं, त्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हेही मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितले. म्हणजे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या 6 ते 14 वयोगटामधील मुलांना शाळेमध्ये पाठवणे, शिक्षण देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी काय लिहिले ते पाहूया. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत, मूलभूत हक्कांबाबत जागृत राहायचं, आपल्या हक्कांवर गदा तर येणार नाही याबाबत जागरूक राहायचं, तर दुसरीकडे आपली कर्तव्य पार पाडायची, जबाबदाऱ्या पार पाडायच्या. घरात जशी आपली जबाबदारी असते, आई वडिलांची जबाबदारी असते मुलांना शिक्षण देऊन त्यांचे चांगले संगोपन करणे, तसेच आपण एक नागरिक म्हणून देशाची प्रगती करायच्या हातभार लावणे हे आपले कर्तव्य आहे. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातून तरतुदी केल्यात, परंतु नागरिक त्यांच्या मूलभूत कर्तव्य जोपर्यंत पार पाडत नाही तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणाचे लाभ सर्वांना मिळत नाही. म्हणजे शासनाने सर्व करून उपयोग नाही, लोकांनीही त्यांचे योग्य पद्धतीने कर्तव्य पार पाडली तर शासनाने केलेल्या गोष्टींचा तळागाळापर्यंत लाभ मिळेल. उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियान राबवून काय उपयोग नाही, लोकांनीही स्वच्छता बाळगली पाहिजे. रस्त्यावर मावा तंबाखू खाऊन थुकता कामा नये हे नागरिकांचे एक पद्धतीचे कर्तव्य आहे. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य पुढील प्रमाणे: प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे, संविधानामध्ये जे जे काय दिले त्याचे पालन करावे, संविधानातील आदर्शाचा आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर बाळगावा, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे, देशाचे सार्वभौमत्व म्हणजे दुसरी परकीय सत्ता आपल्यावर नाहीये, एकता अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, आपल्या देशाचे रक्षण करावे आणि देशाची सेवा करावी, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा, बंधुत्वाची भावना जोपासावी, आपली संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे आणि सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक गोष्टींचा आपला ऍटिट्यूड असला पाहिजे, मानवतावाद जिज्ञासी वृत्ती अंगी बाळगावी, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा, देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे देशाच्या प्रगतीला आपण हातभार लावावा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. अशा पद्धतीने
11 मूलभूत कर्तव्ये आहेत. या ठिकाणी दिलेलं आहे काय करू नये, काय करावे, चित्राद्वारे सांगितलेलं आहे. अंधश्रद्धा जोपासू नये, आपल्या वारशाची जतन करावी अशा पद्धतीने लिहून घाण करू नये, सामूहिक हिंसाचार करू नये, कचरा टाकून इतरांचे राहणीमान बिघडू नये, हे आपली कर्तव्ये आहेत. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. तुम्ही जवळपास 7वी संपवलेली आहे, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आणि त्यानंतर आपण 8वीत नक्कीच भेटू. सहज शिक्षणला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. इतरही व्हिडिओ पाहून घ्या. पुढे तुम्ही एखादी परीक्षा देणार असेल त्यासाठी, हे स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ उपयोगी आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.